नेते मंडळी साहेबांच्याकडे आम्ही जाऊन साहेब चांगलं व्हायला पाहिजे म्हणता, पण हे मंदिर चांगलं होत असताना याला निधी फार मोठा लागणार आहे आणि हा निधी आमच्या गावची आर्थिक परिस्थिती बरोबर नसल्यामुळं हे मंदिर पूर्णोत्तराला जायला असं आम्हाला वाटत नाही। पण साहेबांनी त्यावेळी सांगितलं हे मंदिर चांगलं होण्यासाठी काय करता येईल ती सगळी मी मदत तुम्हाला करतो। काही लोक त्या मंदिराची सावली मोडू नये म्हणून खापऱ्या काढण्यासाठी सुद्धा तयार नव्हते। त्यावेळी साहेबांनी मला असं सांगितलं की त्या गावामध्ये नरसिंह मंदिराची पूजा कोण करतं, तर त्यांना तू दुकानदार या पद्धतीने सांग की त्या मंदिरासाठी चांगलं काम करणार आहे, हे चांगलं काम माझं स्मरणातलं राहील आणि तुम्ही त्यांना खापरे काढायला सांगा। तर मी साहेबांनी सांगितल्याप्रमाणे त्या मंदिराची पूजा करणारे दिनकर गणपती देसाई यांनी त्या मंदिराची खापरी काढली। तरी साहेबांनी त्या मंदिराला एवढा निधी दिला की आज ते पर्यटन स्थळ ब वर्गामध्ये समावेश झालेलं आहे आणि ते ग्रामदैवत हे भागातली लोक येऊन बघून गेली।